श्याम सुंदर की श्री श्री कृष्ण बलराम की जय, श्री गौरनिताय की जय, ग्रंथराज गीता भागवतम की जय, श्री वृंदावन धाम की जय, उपस्थित भक्त वृंद की जय, प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलान् श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आणखी एकदा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनं। रम्याकाशिदुपासना ब्रजवधूवर्गेण या कल्पिता। श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमपुमार्थो महान्। श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादरो न परः। हरे कृष्ण।
सर्वांचं स्वागत आहे. मराठी सर्वांना समजते. स्वागत कुणी करायचं आणि कुणाचं करायचं प्रश्न आहे. कारण का तुम्ही तुमच्याच घरात आलेले आहात, तुमच्याच घरामध्ये तुमचं स्वागत आहे. जे आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हतं, भटकलेलं, हुकलेलं, चुकलेलं लेकरू, आपण आजपर्यंत वृंदावनमध्ये आलो नाही म्हणून या जगात आहे, भ्रमण करत फिरत आहे. नाना योनी फिरे कदर्य भक्षण करे. पण आज तो दिवस आलेला आहे, आला किंवा आणला गेला आहे. श्री प्रभुपादांच्या कृपेनं राधाराणीची विशेष कृपा आपणा सर्वांवरती झालेली आहे. त्यामध्ये हे विशेष निमित्त हे आहे की श्री प्रभुपादांचे प्रियतम शिष्य परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज गुरु महाराजांच्या संन्यासाची 50 वर्ष उद्या 6 तारखेला पूर्ण होत आहेत. कलियुगामध्ये 50 वर्ष जगणंच मुश्किल आहे आणि संन्यासी म्हणून 50 वर्ष जगणं. तर त्या निमित्तानं आपल्याला कधी कधी असतं गावामध्ये एका धनी व्यक्ती काहीतरी वाटप करतो आणि भरपूर गोष्टी फ्रीजमध्ये मिळून जातात. ज्या गोष्टी आपल्याला इतर वेळेस मूल्य देऊन घ्यावं लागतात. एखाद्या मोठ्या व्यक्तीचं काहीतरी खुश झाला की मग त्याच वस्तू फ्रीमध्ये मिळतात. तसं आपल्याला हे फ्रीमध्ये म्हणाल फ्रीमध्ये काय मेसेज टाकला एवढा लक्ष्मी जमा करा, पण कोणीही लक्ष्मी देऊन येऊ शकत नाही वृंदावन धामाला. भरपूर जण होते यावर्षी सुद्धा ज्यांचे तिकीट काढलेले होते पण ते आज इथं नाहीत. आणि असे काही काय आहेत ज्यांचे तिकीट काढले नव्हते पण ते इथं आहेत ना. हात वरती करा ज्यांचे तिकीट नव्हते पण इथं आहेत. तर फक्त सॅम्पल म्हणून हात वर करायला सांगितलं. तर आराध्य भगवान ब्रजेश तनयस्तद्धाम वृंदावन. चैतन्य महाप्रभू सांगतात की जर पूजा करायचीच असेल तर कोणाची करा? भगवान ब्रजेश तनय. व्रज हे जे धाम आहे त्याला व्रज धाम म्हणतात. व्रजचा एक अर्थ आहे की सर्वव्यापी. असा प्रकार नाही की व्रज धाम इथंच आहे किंवा ते गोलोक धाम, त्यालाच वेगवेगळे नाव आहेत. वृंदावन धाम म्हणतात, गोलोक धाम म्हणतात. भगवंत आहेत गोपाल आणि भगवंत गोपाल जिथं राहतात त्या धामाला काय नाव आहे? गोलोक धाम. गोलोक धामनी निज गोलोक नामनी निज धामनी तलेच तस देवी महेश हे धाम तैश. तर या गोलोकमध्ये भगवंत नित्य राहतात. बाकीच्या ठिकाणी भगवंत येतात. ऑफिसमध्ये तुम्ही बघितलं असेल, ऑफिसमध्ये काही लोक कसे असतात, ऑफिसचं टायमिंग ठरलेलं असतं. सकाळी 10 ते 1 अकाउंटमध्ये आमचं लिहिलं आहे की या टायमामध्ये फक्त ऑफिस, बँक 3:30 पर्यंत उघडे असते. तसं बाकीचे जे धाम आहेत ते भगवंताचे ऑफिस आहेत. पण वृंदावन धाम हे भगवंताचं घर आहे, घर. एकदा काय झालं की सगळ्या धामांची मीटिंग होती. धामांची सुद्धा व्यक्ती आहेत बरं का. जसं नद्या आहेत ना, नद्या वाहणाऱ्या नद्या पण आहेत, पण त्या नद्यांची एक देवी आहे. जसं गंगा आहे, यमुना आहे, तसं धामांचे पण एक व्यक्ती स्वरूप आहेत. आणि त्या सगळ्या धामांचा राजा कोण आहे? प्रयागराज. मग त्यांनी सगळं एक मीटिंग ठेवली. नवीन अध्यक्ष बनवलं होतं प्रयागला. आणि प्रयागने काय केलं, सगळ्यांना लेटर पाठवलं की उद्या मीटिंग आहे, सर्वांनी मीटिंगला हजर राहावा. आणि सगळेजण आले. आता नवीन अध्यक्ष आहेत म्हटलं थोडंसं ऐकावं लागेल. सगळेजण मीटिंगला आले, कुणीसुद्धा ॲबसेंट नव्हतं. फक्त एक धाम आलं नव्हतं. कोण आलं नव्हतं? वृंदावन आलं नव्हतं, वृंदावन. मग मीटिंग वगैरे झाली पण त्याला वाटलं की सगळेजण आले पण वृंदावन का नाही आलं. आणि त्यांनी नंतर भगवंताकडे कंप्लेंट केली, म्हणे तुम्ही
मीटिंगला वृंदावन नाही आला. तुम्ही मला राजा बनवते सगळ्या धामांचा, पण सगळेजण माझं ऐकत नाहीत. सगळेजण ऐकतात, फक्त एक जण ऐकत नाही. कोण ऐकत नाही? वृंदावन. भगवान म्हटले मी तुला धामांचा राजा बनवलाय, माझ्या घरचा राजा नाही बनवला. तर हे वृंदावन धाम भगवंताचं घर आहे. इथं भगवंत नित्य निवास करतात. आजही भगवंत इथं लीला करतात. कोण कोण भाग्यवान देखी बारे पारे. तर ते भगवंताच्या लीला फक्त जे भाग्यवान जीव आहेत, ज्यांनी आपल्या डोळ्यामध्ये काजळ घातलेलं आहे. कुठलं? लेक्मीचं नव्हे, अजून कुठलं? कुठल्या कंपनीचं, गोदरेजचं वगैरे नाही, तर प्रेमाचं अंजन. प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ति यं श्याम सुंदरमचिन्त्य गुणस्वरूपं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर ते भगवंत आजही या ठिकाणी वृंदावनमध्ये त्या भक्तांना दिसतात, ज्यांनी आपल्या डोळ्यामध्ये प्रेमाचं अंजन घातलेलं आहे, प्रेमाचं काजळ घातलेलं आहे. तर हे धाम म्हणजे साधारण धाम नाही. मी सांगितलं की धाम साधारण असतं. पहिली गोष्ट, धाम म्हणजे भगवान ज्या ठिकाणी नित्य निवास करतात त्याला धाम म्हणतात. जसं श्री पंढरपूर धाम आहे, तिरुपती धाम आहे, जगन्नाथपुरी धाम आहे, तुम्ही ऐकलं असतील द्वारका धाम आहे, मथुरा. तर या धामामध्ये हे धाम विशेष म्हणण्यापेक्षा हे कधी कधी धामाच्या गणतीमध्ये पण मोडत नाही, कारण हे साक्षात भगवंताचं घर आहे. आणि या धामाच्या स्वरूपामध्ये स्वतः भगवंताचं स्वरूप आहे, विस्तारित रूप. त्याच्यामुळं इथं खूप सावध पण राहायला पाहिजे की आपल्याकडून कुठलीही चूक नाही घडायला पाहिजे, कारण हे इतकं प्रेम प्रदान करणार आहे धाम. तर थोडंसं आपण धामाचं काही आचार्यांनी दिलेलं जे महिमा आहे ते महिमा थोडंसं मी वाचतो. श्रील रूप गोस्वामी नावाचे आपले आचार्य आहेत, त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे उपदेशामृत. त्याच्यामध्ये म्हणतात, वैकुंठात जंतो वरा मधुप्री. तर वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ आहे काय? मधुपुरी. मधुपुरी म्हणजे मथुरा, त्याला मधुवन म्हणतात, मधुपुरी म्हणतात. मधु नावाचा असुर त्या ठिकाणी पहिल्यांदा होता आणि त्याचा भगवंतांनी वध केला. तर आणि त्याचं नाव मथुरा आहे. तर त्या मथुरा ही वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? जनितो, कारण भगवंत वैकुंठामध्ये जन्म घेत नाहीत, भगवंत तिथे शाश्वत असतात. पण मथुरेमध्ये भगवंत कंसाच्या कारागृहामध्ये जन्म घेतले होते, म्हणून मथुरा ही वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मथुरेपेक्षाही श्रेष्ठ आहे की वृंदावन, ज्या ठिकाणी भगवंत नित्य रासलीला करत असतात. आणि या वृंदावनमध्येही श्रेष्ठ आहे. तत्रापि गोवर्धनात, गोवर्धन पर्वत श्रेष्ठ आहे, कारण त्या ठिकाणी तो गोवर्धन भगवंतांनी 7 दिवस आणि 7 रात्र आपल्या पाणी आपल्या हातामध्ये धारण केलेला होता. आणि त्या गोवर्धनमध्ये सुद्धा गोवर्धनच्या पायथ्याशी त्या ठिकाणी श्यामकुंड आणि राधाकुंड आहे. तर ते त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर जगामध्ये सर्वात पवित्र स्थान आहे की श्यामकुंड आणि राधाकुंड. तर असं हे वृंदावन आहे की ज्या ठिकाणी हे वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ आहे. जे 7 पुरी आहेत, 7 मोक्ष देणाऱ्या पुरी आहेत. माहिती आहेत कुणाला का? एखादी दुसरी? द्वारका, द्वारावती, ओके, अवंतिका, मायापुरी. मायापुरी म्हणजे काय? हा, हरिद्वार आणि काशी, कांची. पुरी द्वारावती चैव सप्तैक मुक्तिदायका. ह्या 7 पुरी आहेत ज्या मुक्ती देतात. त्या ठिकाणी कोणी देह जरी त्याग केला तर त्याला मुक्ती मिळते.
पण ह्या 7 पुरींपेक्षाही श्रेष्ठ श्री वृंदावन धाम आहे. तर रूप गोस्वामी सांगतात की ज्यांना भौतिक जगामध्ये सुखानं जगायचं आहे, आपलं भौतिक संसार वगैरे ज्यांना व्यवस्थित चालू ठेवायचं आहे, त्यांनी काय करा, त्यांनी कधीही वृंदावनला जाऊ नका. परंतु तुम्ही आलेला आहे वृंदावनला, फॅन बंद कर. तर म्हणे आणि चुकून जर वृंदावनला गेला तर तिथं यमुनेच्या तटावरती जाऊ नका. आणि तिथं चुकून जरी यमुनेच्या तटावरती गेला तर त्या ठिकाणी केशी घाट आहे, त्या केशी घाटावर तर कधीच जाऊ नका. आणि गेला तर तिथं चुकूनही एक निळसर बालक त्या ठिकाणी दिसेल, त्याला पाहू नका म्हणे, कारण त्याला ज्यांनी पाहिलेला आहे तो परत या जगातला राहिलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना काय, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झपटी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. पंढरीचं भूत खूप मोठं आहे, बाकीचे भूत थोड्या काळाने सोडून तर देतात मंत्र टोना मारल्यानंतर, पण हे भूत असं आहे की तिथं कुणी आलं गेलं की त्याला झपाटतं. आणि तिथं जे कुणी गेले म्हणे पंढरपूरला, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तर त्या ठिकाणी व्यक्ती वेडा होतो. आणि मग तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला, तर त्या व्यक्तीला पुन्हा जन्म मिळणार नाही. हे पंढरपूरचं असं महात्म्य आहे. वृंदावनचंही असंच आहे की या ठिकाणी भगवंत नित्य केशी घाटावरती, केशी घाट काय सर्वत्र, आता जे आपण कृष्ण बलराम या सध्या ज्या ठिकाणी आहोत याला रमण रेती नाव आहे. तर या ठिकाणी भगवंत दररोज बलराम आणि आपल्या सखांबरोबर काय करत असतात, विहार करत असतात, आणखी खेळत असतात. तर भगवंताचं हे खेळण्याचं स्थान आहे, घर. असे वेगवेगळे धाम वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. तर वृंदावन हे भगवंताचं खेळ मैदान, घर आहे. आणि या ठिकाणी भगवंत नित्य वास करत असतात. तर सांगितलंय की मथुरा जी आहे, ब्रह्मांड पुराणामध्ये म्हटलेलं आहे की तिन्ही लोक, ऊर्ध्वलोक, पृथ्वीलोक आणि अधोलोक, तिन्ही लोकांमधले जे तीर्थस्थळांची यात्रा करण्याचं फळ केवळ व्यक्ती मथुरेच्या पावन भूमीला स्पर्श केल्यानंतर त्याला तिन्ही धामामधले जेवढे तीर्थ आहेत, तिन्ही लोकांमधले, त्याच्यामध्ये राहण्याचं फळ मिळतं. आपण केला का स्पर्श मथुरेला? उतरल्यावरती मगाशी भक्तांनी प्रणाम केला त्या ठिकाणी स्टेशनवरतीच. तर एवढी पवित्र मथुरा आहे. म्हटलं आहे की भवबंधनातून मुक्त होण्यासाठी वृंदावन मध्ये कृष्ण भक्ती करणे हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. कारण वृंदावन मध्ये भगवंताचं ध्यान सहज शक्य आहे. इथं भगवंताला आठवायची गरज नाही. भगवान प्रत्येक गोष्ट भगवंताचं स्मरण करून देणार आहे. तुम्ही आता जाल रस्त्यावरती बघा, सगळेजण राधे 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 राधे. इथं कोणीही ओ आहे असला वगैरे काही प्रकार नाही, फक्त राधे राधे. इथल्या प्रत्येक भिंतीवरती राधे राधे लिहिलेलं आहे, घरावरती राधे राधे लिहिलेलं आहे. एवढंच नाही, वृक्षांवरतीही राधे राधे लिहिलेलं आहे. आणि सगळेजण राधेच्या नावाचा जप करतात, पण आपल्याला ऐकू येत नाही. कारण आपण आपले दृष्टी एवढी, चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस वृंदावनला आले होते त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एका ठिकाणी एक शारी आणि एक शुक बसलेले होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती. चैतन्य महाप्रभूंना वाटलं की मला जर समजलं की यांच्यामध्ये काय चर्चा चालू आहे तर किती बरं होईल. आता भगवंत आहे, सगळ्यांची भाषा समजू शकतात, पण ते मनुष्याची लीला करत होते. आणि चैतन्य महाप्रभूने ऐकलं की त्या शुक आणि शारीमध्ये काय चालू होता, संवाद चालू होता. तर ते शारी सांगत होते आमची राधाराणी किती श्रेष्ठ आहे. तर वृंदावनमध्ये कुणाचं राज्य चालतं? राधाराणी चालतं. कृष्णाला इथं कोणी विचारत नाही. तर तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृंदावनची ईश्वरी आहे राधाराणी. आणि भगवान सुद्धा राधाराणीच्या अधीन असतात तिथं वृंदावनमध्ये. तर ती शारी सांगत होती की राधाराणी किती गुणसंपन्न आहे आणि या वृंदावनची ईश्वरी आहे. आणि तो शुक जो होता तो सांगत होता की कृष्ण किती महान आहेत आणि कृष्णाचा महिमा सांगत होता.
तर चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं की या ठिकाणी मुखे मुखे शुक शारे हरिनाम सुना. चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस वृंदावनमध्ये आले ना, तर असेच नाही फिरले. कसे फिरत होते? ढुले ढुले गौराचा हरे गुण गान. तर चैतन्य महाप्रभू डुलत म्हणजे नाचत नाचत वृंदावनमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि संपूर्ण वृंदावनची परिक्रमा केली. मथुरेपासून विश्राम घाटावर त्यांनी परिक्रमा चालू केली, संपूर्ण व्रजमंडलची परिक्रमा केली. आणि ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू आले तर सर्व वृंदावनवासियांना वाटलं की आमचे कृष्ण जे 5000 वर्षापूर्वी गेले होते ते पुन्हा माघारी आलेले आहेत. तर त्यांचा भ्रम झाला का? भ्रम नाही झाला. हे सत्य आहे, वास्तविक. चैतन्य महाप्रभू स्वतः कोण आहेत? कृष्ण आहेत. जसे कृष्णाकडे सर्व गायी आकर्षित व्हायच्या, सर्व गायींनी पण ओळखलं जरी हे श्याम सुंदर नसले, हे कुठले आहेत? गौर सुंदर आहेत. कृष्ण कसले आहेत? सावळे आहेत. पण चैतन्य महाप्रभू गोरे गोरे आहेत. पण तेच कृष्ण राधाराणीचा अंगकांती घेऊन आलेल्यामुळं काय झाले आहेत? गोरे झालेले आहेत. पण जे वृंदावनवासी आहेत त्यांनी बरोबर ओळखलं की हे आमचे कृष्णच आहेत. तुम्ही पाहिलं असलं आपल्या मंदिरात, पंढरपूरला तिथं मंदिरामध्ये चैतन्य महाप्रभूंचा एक वरती लीला लावलेला आहे. त्याच्यामध्ये एकामध्ये चैतन्य महाप्रभू मध्यभागी बसलेले आहेत. त्यांनी बहुतांश सर्व गायी आहेत, ते वृंदावनमध्ये चित्र आहे की सर्व गायी घेऊन त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू चाटू लागल्या. कारण त्यांनी ओळखलं की हे दुसरे तिसरं कोण नसून हे कोण आहेत? आमचे श्यामसुंदरच आहेत, कृष्णच आहेत. तर चैतन्य महाप्रभूंनी जसं या ठिकाणी वृंदावनमध्ये राहून काय केलं? भगवंताच्या नावाचं कीर्तन मुखे मुखे मुखानं नेहमी भगवंताचं नाव घ्यायचे चैतन्य महाप्रभू. कृष्ण 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 है, कृष्ण 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 है. फास्टमध्ये कृष्ण 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 हे, कृष्ण 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 हे, कृष्ण 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 केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां. राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां. कृष्ण केशव कृष्ण केशव या ठिकाणी असं भगवंताचं नाव घेत घेत चैतन्य महाप्रभूने सर्व लीलास्थळी ज्या भगवंतांनी लीला केलेल्या होत्या त्या स्थळींचं दर्शन केलेलं आहे. तर आपणही काय करायचं आहे? त्यांच्या चरणचिन्हाचं अनुगमन करत करत भगवंताचं सतत नाम जप मुखाने करायचं. दिवस रात्र. तर कालच्यापासून आजच्यापासून स्कोअर चालू होत आहे की दररोज आपण किती जप करत आहात. दररोज संध्याकाळी विचारलं जाईल तर आपण काय करायचं आहे? तो स्कोअर सांगायचा आहे. दिवसभर जप करायचा आणि किती झाले मला सांगायचे. आणि जे 3 टॉपर असतील त्यांना विशेष भगवंतातर्फे गिफ्ट आहे. तर वृंदावन धामामध्ये तर नेहमी जप करत राहिल्याचा काय फायदा आहे? नेहमी जर आपण जप करत राहिला तर आपल्याला वृंदावन काहीतरी समजेल. वृंदावन काही भौतिक गोष्ट नाही की आपण डोळ्याने असं पाहून हा असं आहे का, ते निधिवन हे असं आहे का, तर असं समजणार नाही. भगवंताला डोळ्यांनी पाहू शकत नाही. हे डोळे धोका देतात. डोळ्यांनी भौतिक जग पाहू शकतो, आध्यात्मिक जग नाही पाहू शकत. आध्यात्मिक जग पाहायचं असेल तर कानाने पाहायला पाहिजे. डोळे बंद असले तरी चालतंय, उघडे ठेवले तरी चालतंय, पण मेन काय पाहिजे? कान उघडे पाहिजेत. श्रील प्रभुपादांचे गुरु श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर ते आपल्या हजारो शिष्यांना घेऊन वृंदावन परिक्रमेसाठी आले होते. आणि परिक्रमा कोसी या ठिकाणी होती. तर त्या ठिकाणी शेषशाही आहेत जवळच. आणि मोठा पंडाल वगैरे टाकलेला होता. कथा चालू होती. आणि जे अनाऊन्स करणार त्यांनी अनाऊन्स केलं की आता भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचं प्रवचन आणखी पुढे चालू राहील. आणखी ज्यांना दर्शन करायचं असेल, शेषशाही भगवंत आहेत त्या ठिकाणी, त्यांनी दर्शन करून येऊ शकता.
आणि ज्यांना कथा ऐकायचं ना कथा ऐकू शकता. तर बरेच भक्त काय केले, उठून गेले. कशाला? दर्शन करण्यासाठी गेले. आणि काहीच लोक बसून राहिले होते. त्यापैकी एक होते अभयचरण डे, म्हणजेच श्रील प्रभुपाद, भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, त्यांचं पूर्वीचं नाव अभयचरण डे. ते बसून ध्यानपूर्वक ऐकत होते. आणि ज्यावेळेस बाकीचे शिष्य जाऊन दर्शन करून माघारी पुन्हा येऊन बसले तरी प्रवचन चालू होतं आणखी. आणि ज्यावेळेस ते शिष्य आल्यानंतर भक्तिसिद्धांत श्री ठाकूरांनी त्यांना विचारलं, हॅव यू डन युअर आई एक्सरसाइज? तुम्ही तुमच्या डोळ्यांचा व्यायाम केला का म्हणे. म्हणजे काय? तर तुम्ही गेला तिकडं शेषशाही भगवंतासमोर, वरती पाहिलं, खाली पाहिलं, इकडं पाहिलं, तिकडं पाहिलं. आपण करतो ना हाताचा व्यायाम, तसा डोळ्यांचा व्यायाम केला का म्हणे. तर आपल्याला भगवंत डोळे फिरवून आणि असं पाहून समजत नाहीत. भक्तिसिद्धांत श्री ठाकूरांना हे सांगायचं होतं की जे जाऊन नुसतं दर्शन करून आलेले आहेत, इथं न ऐकता मी या ठिकाणी प्रवचन देत आहे, तुम्ही ते न ऐकता तुम्ही दर्शन करायला गेला म्हणजे तुमचं काय झालं, डोळ्यांचा केवळ व्यायाम झालेला, याच्या पलीकडं दुसरं काही नाही झालं. तर आपल्याला दर्शन करायचं आहे, पण दर्शन हे फक्त डोळ्यांनी होत नसतं, दर्शन हे कानाने करावं लागतं, आध्यात्मिक दर्शन. तर हे धामाचं दर्शन आपण आचार्यांच्या माध्यमातून, कारण आपल्या जे बुद्धी आहे किंवा आपलं जे दृष्टी आहे ना, त्याच्यावरती पडदा आहे, माया जवनिका छन्नम अज्ञ अधोक्षज. त्याच्यामुळं आपल्या डोळ्यावरती पडदा असल्यामुळे आपण पाहू शकत नाही धामाला. आपल्याला धाम काय साधारण वाटतं, आपल्याला पण वाटतं ना आपल्याकडे अशीच माती आहे, असेच घरं आहेत, असेच लोक आहेत ना आपल्याकडे पण. आमच्या सोलापूरमध्ये, बार्शीमध्ये, कुर्डवाडीमध्ये, पुण्यामध्ये असेच लोक आहेत, असं म्हणणं अपराध आहे. आणि हा गैरसमज आहे. आपल्याला दिसायला सारखं दिसेल पण त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर हे धाम म्हणजे साधारण भूमी नाही असं मानणं हा अपराध आहे. तर हे कुठल्याही भौतिक जगाचा भाग नाही. हे धाम कमळाकृती आहे. कमळ असतं ना, कमळ आकुंचनी पावतं आणि प्रसरणी पावतं. तुम्ही ऐकलं असेल की भगवान दररोज लीला करायचे, वेगवेगळ्या वनामध्ये जायचे. आणि एवढं मोठं आहे की 84 कोस परिक्रमा, 1 महिनाभर परिक्रमा चालते वृंदावन धामाची. पण भगवंत एका वनातून दुसऱ्या वनामध्ये जायचे एकाच दिवशी. कसे जायचे? तर भगवंताला ज्यावेळेस इच्छा असेल, आता पाकळ्या आहेत अशा या प्रसन्न पावलेल्या आहेत, भगवंताची इच्छा असेल की आता या वनामध्ये जायचं आहे, तर आणि भगवंत या वनामध्ये आहे, तर ते धाम असं आपण पावलं जवळ आलं की भगवंत जायचे आणि पुन्हा. हे धाम साधारण नाही. जसं काय झालं, भगवंत द्वारकेमध्ये होते. द्वारकेमध्ये एकदा भगवंतला भेटण्यासाठी ब्रह्माजी आले. कोण आले? हे 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या ब्रह्मांडाचे सर्वप्रथम जीव ब्रह्माजी, आपल्या सर्वांचे पिता, ग्रँडफादरचे फादर. तर ते भेटण्यासाठी आले आणि द्वारपाल होते द्वारकेमध्ये. द्वारपालाने विचारलं, ओ थांबा, कुणाला भेटायचं आहे? द्वारकाधीशांना भेटायचं आहे. म्हणे आपण कोण, आपली ओळख काय सांगू? ते म्हणजे ब्रह्माजी आले म्हणून सांगा, ब्रह्माजी. आणि ते द्वारपाल गेले आत आणि द्वारकाधीशांना सांगितलं की बाहेर एक 4 डोकेवाले व्यक्ती आलेले आहेत आणि ते म्हणतात मी ब्रह्माजी आलोय म्हणून सांगा. भगवंतांनी पाहिलं, तर भगवंताची लीला आहे. भगवंतांनी विचारलं की त्यांना विचारा कुठले ब्रह्माजी आले म्हणे. तर ते द्वारपाल माघारी आले आणि त्यांनी विचारलं, द्वारकाधीशांनी विचारले काय, कुठले ब्रह्माजी? ब्रह्माजींना 4 डोके होते, 4ही पण डोके फिरायला लागले. म्हणजे हे काय प्रश्न झाला काय? या ब्रह्मांडामध्ये आणखी दुसरा ब्रह्माजी कुणी आहे का? अख्ख्या ब्रह्मांडामध्ये एकच ब्रह्माजी आहेत. आणि कुठले ब्रह्माजी म्हणजे काय? तरी पण त्यांनी एक ओळख सांगायची म्हणून सांगितलं. चतुष्कुमारांचे पिता ब्रह्माजी आलेले आहेत म्हणून सांगा. मग भगवंतांनी काय केलं, तेवढ्या वेळामध्ये बेल वाजवली. कुठली बेल वाजवली? त्यांच्याकडे अशी विशेष बेल आहे की सगळ्या बाकीच्या ब्रह्मांडाचे ब्रह्माजींना
अर्जंट इन्व्हिटेशन पाठवलं की तुम्ही तात्काळ या ब्रह्मांडामध्ये, तर द्वारकेमध्ये. आणि हे ब्रह्माजी आज जाईपर्यंत त्या ठिकाणी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, त्या सगळ्या ब्रह्मांडाचे ब्रह्माजी आले. हे आपले ब्रह्माजी ते जाऊन बघितले की काही ब्रह्माजी आहेत 2 डोक्याचे, काही 4 डोक्याचे, काही 5 डोक्याचे, काही 100 डोकेवाले, काही 1000 डोकेवाले. ह्या ब्रह्माजीनं आपल्या ब्रह्माजी वाटलं की सगळ्यामध्ये मीच छोटा आहे. तर एवढे मोठे ब्रह्मांड आहेत आणि त्या ब्रह्मांडाचे संचालन करणारे ब्रह्माजी आहेत. तर असं समजू नका की तर करोडो ब्रह्मा त्या ठिकाणी आले होते. द्वारका तर एवढी आहे आणि भगवंताचा महाल केवढा आहे त्याच्यामध्ये, आणि मग करोडो ब्रह्मा तिथं कसे काय मावले. तर हे आध्यात्मिक जगत आहे, इथला हिशोब तुम्ही करू शकणार नाही. ते धाम ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस प्रसारांनी पावतं आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आकुंचन पावतं. वैकुंठातून न्यायला ज्यावेळेस धुंदुकारीला न्यायला विमान आलं तर विमानामध्ये पहिल्यांदा एकटाच व्यक्ती बसून गेला आणि गोकर्णने विचारलं, अहो आम्ही कथा तर सर्वांनी ऐकली होती आणि तुम्ही एकाच व्यक्तीला घेऊन चाललाय. ते म्हटले, हो यांनाच सांगितलं आहे, कारण वर्ण निरोप लिस्टमध्ये एकाचंच नाव आलेलं आहे. अहो पण कथा सर्वांनी ऐकली असेल, पण बाकीच्यांनी प्रसादाचं टाईम कधी होतंय ते बघण्यासाठी तोपर्यंत कथा ऐकायची म्हणून ऐकली होती. परत त्याच्यावरती काही चिंतन केलं नाही, काही डोक्यामध्ये घेतलं नाही. मातीत झाडले तिथलं की संपलं, सगळी कथा तिथं संपली. त्याने काही चिंतन केलं नाही, मनन केलं नाही, किंवा त्याने काही त्याचा आत्मबोध केला नाही, त्याच्यामुळं त्यांना काही याचा लाभ नाही झाला म्हणे. मग याचं काय विशेष म्हणे ह्याला घेऊन चाललेलं आहे. हा दररोज कथा ऐकत होता आणि कथा ऐकल्यानंतर याची कथा चालू व्हायची. म्हणजे ते कथा जे ऐकलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरवायचं, त्याचं स्मरण करायचं, चिंतन करायचं, ते कार्य तो करत होता, म्हणून त्याला घेऊन चालू म्हणे. अहो म्हणे पण आता मग हे या सर्वांचं काय, यांनी जर आता पुन्हा जर कथा केली आणि पुन्हा जर सर्वांनी त्याचं स्मरण चिंतन केलं वगैरे तर घेऊन जाल का. हो म्हणे घेऊन जाऊ, कारण नियमच तसा आहे. पुन्हा कंटिन्यू 7 दिवसानंतर दुसरी कथा ठेवली गोकर्णाने आणि बाकी सर्वांनी आता ध्यानपूर्वक कथा ऐकली. कथा संपल्यानंतर घरी जरी गेलं तर ते कथेमध्ये काय ऐकलं त्याचं चिंतन करत होते, एकमेकांमध्ये चर्चा तशीच करत होते. बोधयंतः परस्परम, काही प्रश्न वगैरे आपलं साक्षात्कार सांगत होते. आणि झालं काय, 7 दिवसानंतर ज्यावेळेस कथा संपली ती, त्यानंतर पुन्हा एक विमान आलं वैकुंठातून, गरुड एअरलाइन्स. आणि त्या विमानामध्ये सगळेजण बसले, एकच विमान होतं पण मोठं बोईंग जेट. तर सांगायचं काय की धाम हे साधारण नसतं. तर इथली जे वृंदावनच्या रजचा एक कण आहे ना, एक कण, जर तराजूमध्ये एका पारड्यामध्ये अख्खं भौतिक जग करोडो ब्रह्मांड टाकले आणि एका पारड्यामध्ये वृंदावनच्या रजचा एक कण टाकला तरीही दोघांची बरोबरी होऊ शकत नाही, इतकं महान आहे. कारण या ठिकाणी असं स्थळ नाही वृंदावनमध्ये, असं जागा नाही ज्या ठिकाणी भगवंतांनी आपले चरणकमल ठेवले नाहीत. वृंदावनची रज इतकी सॉफ्ट आहे, इतकी सॉफ्ट आहे, जॉन्सन बेबी पावडर माहिती आहे का, त्याच्यापेक्षाही मुलायम आहे. आणि ज्यावेळेस भगवंत गायींना घेऊन जातात तर ती रज सगळी वर गायींच्या खोरांना अशी आकाशामध्ये उडते. आणि संध्याकाळी सगळे गोपी वाट बघत असतात की कृष्ण कधी येणार, कधी येणार, कुठून येणार. त्यांना ज्या ठिकाणाहून ज्या बाजूनं ते रजचे असे ढगच्या ढग दिसायला लागतात, ते समजतात की हां आता या बाजूने येत आहेत, कृष्ण येत आहेत. आणि कृष्ण येताना काय व्हायचं की ती सगळी रज वर उडायची आणि परत हळूहळू खाली येऊन मग भगवंताच्या सर्व संपूर्ण अंगावरती, केसावरती, मुखकमळावरती, त्यांच्या चरणकमलावरती सर्वत्र ती रज पडलेली असायची. आणि भगवंत ते श्याम सुंदर होते ना, ते कसे दिसायचे आता, त्या वृंदावनच्या रजचा जे कलर आहे त्याला म्हणतात पांडू कलर. पांडू म्हणजे पिवळट, हलकासा पिवळट, जसं ऑफ व्हाईट त्यांचा शर्ट आहे बघ तसा, त्या टाईपमध्ये. आणि ती रज ज्यावेळेस भगवंताच्या संपूर्ण अंगावरती पडते तर त्या भगवंताचं नाव एक काय होतं माहिती आहे का, काय होतं, पांडुरंग. काय नाव होतं, पांडुरंग. पांडुरंग.
तर तेच श्यामसुंदर आता कुठलं काय झाले, पांडुरंग झाले. कारण त्या रजचा सगळा संपूर्ण कलर भगवंताला श्यामसुंदरचे पांडुरंग झाले. तर पंढरपूरमध्ये पण भगवंताचा हाच भाव आहे, व्रज भाव आहे. तुम्ही सकाळी काकड आरती बघितली कुणी पंढरपूरची? कुणी बघितली? विठ्ठलाची काकड आरती. भगवंताला अभिषेक घालतात, अभिषेकच्या मध्येच काय करतात, थांबवतात अभिषेक आणि लोण्याचा गोळा असा तोंडावर ठेवतात. तर द्वारकेमध्ये काय लोण्याचा गोळा खात नाही भगवंत, चपातीला थोडंसं लावून खात असतील तो. पण लोण्याचा गोळा खाणारे भगवंत कोण आहेत? कृष्ण आहेत, पांडुरंग किंवा हेच वृंदावनचे श्यामसुंदर बाल कृष्ण आहेत. तोच भाव भगवंताचा पंढरपूरमध्ये आहे. तर या धामामध्ये भगवंताचं ध्यान सहज शक्य आहे. मी सांगत होतो की या ठिकाणी भगवंताला आठवायची गरज नाही, स्वाभाविक स्मरण होणार आणि मुखातून स्वाभाविक भगवंताचं नाव निघणार. कारण काय, या ठिकाणी लोकल कॉल आहे. जे जुने लोक आहेत त्यांना माहीत असेल, पूर्वी ते कॉईन बॉक्स असायचे. फोन करायचं म्हणलं की ₹1 घेऊन डब्यात टाकावा लागायचा. 58, 59, 60 व्हायच्या आधी दुसरा रुपया टाकावा लागायचा. तर जवळ फोन लावायचा असेल ना, लोकल कॉल जवळ फोन लावायचा असेल ना, तर ₹1 किती मिनटं? 60 सेकंद होते. पण लांबचा असेल ना कॉल, मुंबई दिल्ली वगैरे लांबचा असेल तर त्याला 15 सेकंदाला एक कॉईन टाकावा लागायचा. तसं इथं काय, इथं लोकल कॉल आहे. इथं भगवंताला सहज स्मरण शक्य होतं, कारण भगवंत इथंच राहतात, ते दुसरीकडे राहत नाहीत. पण तुम्ही सोलापूरमध्ये असाल तिकडे भगवंताचं स्मरण करायचं, किंवा उमरग्यामध्ये भगवंताचं स्मरण करायचं, कुर्डवाडीमध्ये ते जरा भगवंत लांब असतात तिकडं. पण इथं भगवंत दूर नाहीत, भगवंताच्या घरीच आहे. आपण आपल्या घरी आलेलो आहोत. तर या ठिकाणी भगवंताचं स्मरण खूप सहज शक्य आहे. प्रभुपाद म्हणतात की वृंदावनवासचा अर्थ आहे भगवंताच्या बरोबर राहणे. वृंदावन आणि भगवंत याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. आणि वृंदावन हे भवम वृंदावन ज्याला म्हटलं जातं आणि मूळ वृंदावन याच्यामध्येही कुठलं फरक नाही, दोन्ही एकच आहे. तर एक आहे याचं, एक ब्रज भक्ती विलासमध्ये हे वृंदावनची तुलना केली आहे भगवंताच्या श्रीअंगाशी. जसं याच्यामध्ये 55 वन आहेत आणि हे भगवंताचे वेगवेगळे अंग आहेत. जसं मथुरा भगवंताचं हृदय आहे, मधुवन भगवंताची नाभी आहे, कुमुद आणि तालवन हे 2 वक्षस्थळ आहेत. वृंदावन भगवंताचं ललाट आहे, कपाळ. असे प्रत्येक पूर्ण 55 वनांची नावं आहेत आणि ते वन म्हणजे भगवंताचे वेगवेगळे अंग आहेत. तर हे समजून घ्या की हे जे भगवंताचं जे धाम आहे, भगवंताचं श्रीअंग आहे साक्षात. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी लोक म्हणजे बऱ्यापैकी आपला हा रीतिरिवाज असतो की आपण येताना तर आलो चपला घालून, पण चप्पल इथंच ठेवून जातो. जे काही सगळीकडे भ्रमण करायचं आहे तर आपण पायाने चालतच चप्पल न घालता जातो. कारण भगवंत सुद्धा या ठिकाणी वृंदावनामध्ये चप्पल नाही घातले. भगवंत ज्यावेळेस गोपाल झाले ना, आधी वत्सपाल होते, आता गाई चारायसाठी निघाले वनामध्ये. तर यशोदामाई म्हटली, कन्हैया थांब, हे चप्पल घेऊन जा म्हणे. वृंदावन तुला पायामध्ये खडे वगैरे टोचतील, काटे टोचतील. तर कृष्ण काय म्हटलं की मी कोण आहे, मी या गायींचा सेवक आहे. गायी बॉस आहेत, मी दास आहे. जर चप्पल मला द्यायची असेल तर आधी सगळ्या गायींना पण दे. आता 9 लाख गायी, किती जोड लागणार? 18 लाख जोड. तर यशोदाबाई म्हटले एवढं काही शक्य नाही, तू एकटा फक्त नाही म्हटले. गायीनं चप्पल नाही आणि मी कसं काय, मालकाला चप्पल नाही आणि नोकर चप्पल घालू शकतो का? जर कृष्णाने जर वृंदावनामध्ये चप्पल घातली नसेल तर आपण घालू शकतो का? पण ज्याला एखाद्याला समजा बिना चप्पलचं शक्यच नसेल, एक पण पाऊल ठेवू शकत नसेल, काही समस्या असेल तर त्यांनी विशेष प्रार्थना करून घालू शकता. पण भ्रमण आपलं म्हणजे कमी कमी दर्शन वगैरे व्हायला पाहिजे. पण बाकी ज्यांना शक्य आहे तर त्यांनी कुणीही चप्पल घालायची नाही. या ठिकाणी ज्यावेळेस गायीनं समजलं की अरे श्यामसुंदर कृष्णाने आमच्यासाठी चप्पल नाही घातली,
तर गायींना इतकं दुःख झालं की आता हे भगवंताचे इतके कोमल चरण आहेत आणि इथं कुठं खडा वगैरे त्यांना टोचला तर कसं होईल. म्हणून सगळ्या गायींनी ज्यावेळेस त्यांना समजलं की कृष्ण आता असे करणार आहे, सगळ्या गायींनी संपूर्ण वृंदावनमध्ये सगळीकडे नाचून नाचून काही खडे जरी असतील त्याचे सगळे पावडर केली पूर्ण. जे हे सगळं इथली रज आहे ना ते गायींनी आपल्या खुरांनी नाचून 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 त्याचे पावडर बनवले का की कृष्णाला कुठेही खडा टोचला नाही पाहिजे याच्यासाठी. इतकं प्रेम आहे त्या गायींचं कृष्णावरती. इथल्या प्रत्येक व्यक्तीचं कृष्णावरती इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की तुम्ही इथं कधीही तुम्ही त्यांना समजू शकणार नाही. तुम्हाला वाटेल हे तर ऑटो ड्रायव्हर आहे. इथले ड्रायव्हर पण साधे नाहीत. मी एकदा सांगतो खरी घटना. आम्ही खूप वर्षापूर्वी इथंच वृंदावनमध्ये ऑटो करून जात होतो आणि जाऊन माहीत नाही कुठं मथुरेला गेलो कुठे गेलो होतो. येताना माघार येताना तो ऑटो ड्रायव्हर होता, मी पुढं बसलेलो होतो ड्रायव्हरच्या शेजारी. तर ऑटोमध्ये बघितलं ते देवी वगैरे शनिदेव किंवा कालीदेवी बाकीचे ते पूजा करतात, ते अगरबत्ती लावले. तर कृष्णाला कोणी पूजा करत नाही. म्हणून काय वृंदावनमधले लोक कृष्णाची पूजा करत नाही कारण कृष्ण त्यांच्या घरचे मेंबर आहेत. घरी आपल्या मुलाची पूजा करतो का आपण, ये बाळा पूजा करतो. पण ते एवढं प्रेम करतात की तुम्ही पहा इथं येताना पाहिलं असेल तुम्ही की इथं जे गायी वासरं आहेत ना त्यांना पण अंगावरती कांबळा वगैरे टाकलेलं बघितलं असेल तुम्ही. खाली बसायला गायीला अंतरलेलं असतं किंवा ते रबरचे वगैरे मॅट टाकतात. गायीच्या अंगावरती कांबळ वगैरे टाकलेले असते, गायींना वगैरे थंडी वाजत नाही. ते इतकी काळजी घेतात, गायींची पण घेतात आणि भगवंताची पण. तुम्ही बघा फोटोला पण जर मंदिरात गेला तर त्या ठिकाणी फोटोला पण भगवंताच्या स्वेटर वगैरे घातलेलं असते. तर इतकं प्रेमानं. तर मी त्या ऑटोमधून येत होतो आणि आमचं दुसऱ्या दिवशी काही ते जाणार होतो. मग ते चर्चा चालू होती हिंदी भाषेमध्ये की हम कल जा रहे हैं. तर त्या ड्रायव्हरला मी म्हटलं हम जा रहे लेकिन हम आपके काना को लेकर जाएंगे. आता असं सहज म्हणायचं म्हणून म्हटलं, माझं काय असं एवढा भाव नव्हता शुद्ध. पण त्या माणसाला म्हणजे असं इतकं ते ब्रजवासी होतं त्याला इतकं हे वाटलं नाही 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 हम नाही छोडेंगे. असं जसं की काय खरोखर काय मी त्याकडे वस्तू घेऊनच चालू आहे की काय, आप ऐसा नाही करत आहे. त्यांचं इतकं प्रेम आहे म्हणजे सांगायचं तुम्हाला एक गोष्ट सगळी सांगू शकत नाही. इथले छोटे छोटे बालकं आहेत. आम्ही एकदा साखरी खोर आहे याच्यामध्ये बरसाण्यामध्ये भ्रमण करताना त्या ठिकाणी भगवंत काय असे दोन्ही डोंगर आणि एक छोटी वाट आहे पायवाट, एक व्यक्ती एकदा जाऊ शकतो. आणि तिथून गोपी जायच्या मथुरेला दूध दही घेऊन विकण्यासाठी आणि कृष्ण आणि त्यांचे साथी तिथं अडवायचे. बरोबर अडवायसाठी चांगली जागा. मग टॅक्स वसूल करायचे, दही द्या दूध लोणी द्या टॅक्स. आम्ही राजाचे सेवक आहे आणि इथून राज्य बदलताना टॅक्स वसूल करतात ना, टॅक्स द्या म्हणे दूध दही द्या. तर त्या ठिकाणी ते छोटे छोटे मुलं आज पण तिथं टॅक्स वसूल करतात. बाबा देतो ना 1 रुपया 1 रुपया. मग आम्ही असं चालू होतो आमच्याबरोबर मुलं होते, आईवाईचे मुलं वगैरे आणि एक मंदिरचे भक्त होते, श्रवण भक्ती प्रभू म्हणून आहेत आपल्या मंदिरामध्ये. तर एक मुलगी होती पाठीमागं लागली होती, बाबा दे दो ना बाबा 1 रुपया देतो 1 रुपया. मग ती भरपूर पुढं आल्यानंतर त्यांनी सहज चेष्टा करायची म्हणून म्हटले देख लाली मेरे पास कुछ है नहीं. त्याने खिसे दाखवले असे असतील माहीत नाही पण मेरे पास कुछ है नहीं मैं ही सुबह से भूखा हूँ कुछ खाया नहीं हूँ असं त्यांनी सहज म्हटले. ते काही उपाशी नव्हते, इस्कॉनचे लोक 4 टाईम खातात त्यांना. तर त्या लालीनं ती छोटी मुलगी होती एकदम छोटी होती, तिनं जसं ऐकलं की मैं सुबह से भूखा हूँ तिनं तिच्या डब्यातले 10 रुपये काढून ते त्यांच्या हातावर टेकवले म्हणे बाबा कुछ तो खाओ इधर ते. इतकं मला वाईट वाटलं की म्हणजे आपण सहज चेष्टा करायला गेलो पण ते काही आपल्या इकडे जसे भीक मागतात तसे मागत नाही. ते कृष्णाचे सेवक आहेत किंवा त्यांच्याकडे ते ड्युटी आहे टॅक्स वसूल करायची म्हणून ते वसूल करत असतात. एक सेवा किंवा भगवंताची लीला म्हणून करतात. ते त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कधीही तुलना होऊ शकत नाही. तर त्यांना आपण समजू शकत नाही. त्यामुळे आपण इथं धामामध्ये राहताना खूप सावध राहायला पाहिजे की इथं जे सगळे राहणारे आहेत ना ते भगवंताचे प्रेमी भक्त आहेत. त्यांचं स्वाभाविक भगवंतावर ते प्रेम आहे आणि आपल्याला जर ते प्रेम प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपण काय करायला पाहिजे
त्यांना नेहमी मनोमन प्रणाम करायला पाहिजे. इथलं इवन प्रभुपाद सांगतात की इथला प्रत्येक पशु पक्षी, इवन जे डुक्कर वगैरे आहेत, माकडं आहेत, ते सुद्धा महान ऋषी आहेत आणि ते भगवंताच्या नित्य लीलेमध्ये भगवंताच्या प्रसन्नतेसाठी ते इथं राहिलेले आहेत आणि भगवंताची सेवा करत आहेत. आपण त्यांना साधारण नाही समजायला पाहिजे. पण आपले डोळे सध्या कसे आहेत, भौतिक भवरोगाने ग्रासलेले असल्यामुळे आपल्याला या धामाचं खरं दर्शन होत नाही. म्हणून काय करायला पाहिजे, आपण नेहमी मुखानं हरे कृष्ण महामंत्र म्हणत राहायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर असं आपण करत राहिला तर शक्यता आहे की कुठेतरी भगवान तुम्हाला दर्शन देतील आणि भगवानाचा काहीतरी साक्षात्कार होईल. तर धामामध्ये काही नियम पाळायला पाहिजेत. भीती म्हणून घालत नाही, पण माहीत असायला पाहिजे आपल्याला की आपण धामामध्ये, बाकीचे धाम आहेत, पंढरपूर धाम वगैरे थोडंसं विशेष आहे, भगवंताची विशेष कृपा आहे त्या ठिकाणी, अपराधाचा एवढा विचार केला जात नाही. पण वृंदावनमध्ये इथं कुठलीही गोष्ट केलं तर बाकीच्या धामापेक्षा हजारो पटीने अधिक फळ मिळतं. पण अपराध जरी केला तर त्याचे पण हजारो पटीने फळ मिळतं. त्यामुळं थोडंसं आपण भौतिक दृष्टिकोन बाजूला काढून ठेवायला पाहिजे. म्हणजे मी म्हणजे शरीर आहे आणि हे माझे लोक आहेत, ते परके आहेत, असल्या गोष्टी किंवा सांसारिक गोष्टी हे विचार मनामध्ये आणायचे नाही. तसं तुम्हाला आठवणारच नाही. तुम्ही 10 दिवस, आपण आता इथं 8-9 दिवस आहे, तर 9 दिवस तर आठवणारच नाही की घरी तिकडे काय चाललं आहे. पण जरी आठवलं तरी कुणाला सांगायचं नाही. लगेच भगवंताचं चिंतन करायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर 10 अपराध आहेत. ते कुठले कुठले आहेत ते मी वाचून दाखवतो. भगवंताच्या धामाला आपल्यासमोर उजागर करणाऱ्या गुरुची अवज्ञा करणे. तर गुरुवर अवज्ञा हे पहिला धाम अपराध आहे. तर आपल्याला जे जे दिशानिर्देश दिले जात आहे त्याचं काटेकोरपणे पालन करायचं. उस्ताद झाल्यासारखं वागायचं नाही की आम्हाला माहीत आहे, आम्ही 4 वेळा वृंदावनला आलो आहे आणि मग हे मंदिर राहिलं आहे प्रभूजी, ते मंदिर राहिलं आहे. तर आपल्याला काहीही माहीत नाही. तर हजारो वर्ष वास करणारे महान संत आहेत, ऋषीमुनी आहेत, ते पण कधी म्हणत नाहीत की मला काय माहीत आहे. ते म्हणतात जर भगवंताची कृपा काय झाली तर आम्हाला थोडंसं काहीतरी माहीत होऊ शकेल भगवंताविषयी. तर त्याच्यामुळं आपल्याला जसं सांगितलं जातं तसं करायचं, एकदम लहान बालकासारखं. बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं. आणि जर वेगळा प्रोग्राम करायला गेला तर तुम्हाला समजेल की भगवंत काय लीला करतात ते. दुसरं आहे की धाम अपराध. पवित्र धाम को अस्थायी मानना. ह्या धामाला, वृंदावनला तसं भौतिक जगत शाश्वत नाही, ते टेम्पररी आहे. त्यामध्ये नेहमी प्रलय येत राहतो किंवा विध्वंस होतो. पण हे धाम आहे प्रलयानंतरही असंच राहतं. प्रलय आल्यानंतर सगळं ब्रह्मांड नष्ट होतं, पण वृंदावन नष्ट होत नाही. वृंदावन इथं आहे असंच राहतं. तुम्ही ऐकलं असेल कथा किंवा पाहिलं पण असेल, महाअवतार नरसिंहांनी नाही दाखवलं बहुतेक. ज्यावेळेस त्या हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूनं काय केलं, पृथ्वी आपल्या कक्षेतून काढून गर्भोदर सागरामध्ये टाकलेली होती. त्यावेळेस भगवंतांनी वराह अवतार घेतला, वराह. आणि वराह रूप घेऊन भगवंतांनी काय केलं, त्या पृथ्वीला त्या गर्भोदर सागरातून बाहेर काढलं आणि पृथ्वीला घेऊन येऊन वराह देवांनी या ठिकाणी वृंदावनमध्ये विश्राम घाट आहे, त्या विश्राम घाटावरती विश्राम केला. विश्राम घाट कुठे आहे? मथुरेमध्ये आहे. मथुरा कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश कुठे आहे? भारतामध्ये. भारत कुठे आहे? पृथ्वीवर आहे. आणि वरादेवाने पृथ्वीला काय केलं, आपल्या दातावरती घेऊन विश्राम घाटावरती विश्राम केला असं सांगितलं जाते. कसं काय? तर वराह घाट मथुरेमध्ये आहे, पण मथुरा पृथ्वीवरती नाही. आपल्याला भासते. जसं एक जादूगार काय करतो, जादू दाखवतो, स्वतःचं मुंडकं कापतो, बाजूला ठेवतो, परत जोडतो. मुंडकं कापलेलं असते का?
सगळ्यांना कापलेलं दिसतं, पण ते कापलेलं जर एक या जगातला सामान्य व्यक्ती 10-20 रुपये 50 रुपये तिकीट देऊन म्हणजे त्याच्याकडे तेवढ्या पैशासाठी तशी गरज असणारा सुद्धा सामान्य व्यक्ती आहे ना, पैशासाठी ते जादू करतात. तर ते सामान्य व्यक्ती जर असा भासू शकत असेल तर मायादेवी भगवंताची शक्ती आहे ती का नाही भासू शकणार. ती आपल्याला असं भासवते की मथुरा कुठं आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, उत्तर प्रदेश भारतामध्ये आहे. पण असं म्हणणं हा अपराध आहे. हे धाम भौतिक जगाचा भाग नाही. जसं तुम्ही पंढरपूर विषयी पण ऐकलं असेल, पंढरपूर हे भौतिक जगामध्ये नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये येत नाही. चक्रावरती आहे, सुदर्शन चक्रावरती, भूमीपेक्षा उंचावरती आहे. संतांनी लिहिलं आहे अभंगामध्ये, वाचा तुम्हाला समजेल. आपण डोळ्यांनी पाहिल्यानंतर समजत नाही, तर सामान्य समजायचं नाही. पवित्र धाम मधल्या निवासी म्हणजे धामवासींना आणि धामामध्ये येणाऱ्या यात्रेकरूंना साधारण समजायचं नाही. ठीक आहे, इथले धामवासी तर साधारण आहेत, पण बाहेरून येणारे यात्रेकरू त्याच्याशी भांडणं केलं चालतंय का? नाही चालत, कारण ते पण साधारण नाही. पवित्र धामामध्ये राहताना किंवा निवास करताना सांसारिक कार्य करणं हा पण अपराध आहे. भौतिक सांसारिक कार्य काही करायचे नाही, सगळं आध्यात्मिक कार्य करायचे, म्हणजे नेहमी जप करत राहायचा. भगवंताच्या नाम कीर्तनाच्या बळावरती धन अर्जित करणे, असं विचार करणे की धाम हे भौतिक कुठल्या देशाचा किंवा कुठल्या क्षेत्राचा हिस्सा आहे, हा अपराध आहे. धामामध्ये राहून पाप करणं हा अपराध आहे. वृंदावन आणि नवदीप धाम यांना वेगवेगळं समजणं हा पण अपराध आहे. ज्या ग्रंथ धामाची महिमा सांगताय त्याची निंदा करणं हा अपराध आहे. आणि धामाच्या महिमेला काल्पनिक समजणं, हे काय कल्पना आहे असं समजणं हाही अपराध आहे. तर अशा अपराधापासून आपण वाचायला पाहिजे. आणि ह्याच्यापासून वाचण्याचा सगळ्यात सोपा आणि एक महत्त्वपूर्ण उपाय हाच आहे की आपण नेहमी भगवंताच्या नावाचं कीर्तन करत राहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जो नेहमी जप करतो त्याला गॅरंटी देतो की त्याच्याकडून कुठला अपराध होणार नाही. आणि जे जप करत नाही त्याचं गॅरंटी मी घेत नाही. तर त्यांची गॅरंटी त्यांनी स्वतः घ्या. तर आपण या धामामध्ये आलेलो आहोत. किती वाजेपर्यंत आहे वेळ? 10 वाजेपर्यंत, 11पर्यंत आहे का? ओके, तयारी झाली का? प्रसाद वगैरे, ब्रेकफास्ट चेक करा. तर धामामध्ये आपला भ्रमण करताना हा विचार पाहिजे. जसं अक्रूरजी आले होते वृंदावनला, प्रभुपाद सांगतात की नो वन कॅन गो टू वृंदावन बाईंग ए तिकीट. कुणीही वृंदावनला तिकीट खरेदी करून जाऊ शकत नाही. मग काय बिना तिकिटात जाऊ शकतो का? त्याचा अर्थ असा आहे की केवळ तिकीट खरेदी करून जाऊ शकत नाही. तर त्या अध्यायामध्ये प्रभुपाद लिहितात जे अक्रूरजी आहेत ते कंसाच्या सेवेमध्ये होते. आणि कंसानं ज्यावेळेस सुरुवातीला भरपूर आसूर पाठवले आणि भगवंताने काय केले, एक एक आसुराला मारून टाकलं वृंदावनमध्ये. आणि शेवटी कंसानं ओळखलं की असं काय कृष्ण मरणार नाही, त्याला इकडं बोलूया. मग इकडे बोलवायचं म्हणजे मथुरेमध्ये बोलवण्यासाठी अक्रूरजींना पाठवायचं ठरवलं. कारण अक्रूरजी ते भगवंताचे रिलेटिव्ह होते. तर अक्रूरजी सकाळ सकाळी सोन्याचा रथ घेऊन मथुरेतून निघाले. आपण आलो ना मथुरेतून, किती वेळ लागला यायला? 15-20 मिनटं. कोणी सांगत होतं 11 किलोमीटर आहे, कोणी 13 किलोमीटर वर लिहिलं होतं. 15-20 मिनटं किंवा अर्धा तासामध्ये आलो आपण. अक्रूरजी सकाळी निघाले रथ घेऊन आणि त्यांना वृंदावनमध्ये पोहोचायला संध्याकाळ झाली. काय रस्ता चुकले होते का? तर ज्यावेळेस वृंदावनमध्ये त्यांनी प्रवेश केला तर त्यांच्या वृंदावनच्या अशा सीमेवर आले. त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी वृंदावनच्या ब्रजमध्ये भगवंताचे चरण कमळ अंकित झालेले होते. आणि भगवंताचे चरण कसे ओळखणार? तर भगवंताच्या चरणावरती वेगवेगळे चिन्ह असतात. शंख, चक्र, कमळ असतं.
अंकुश असते, ध्वजा असते, धनुष्य असतं, जव असतं, तुळशी वृंदावन असतं, चंद्र असतो, मासा असतं, असे वेगवेगळे शुभचिन्ह आहेत. एका चरणावरती 11 असतात, एकावरती 8 असतात. तर ते चिन्ह पण तिथं त्या व्रजरजमध्ये उमटलेली दिसत होती. आणि ज्यावेळेस अक्रूरजींनी पाहिलं की कृष्णाचे चरण आहेत, अक्रूरजी त्यांनी रथातून खाली उडी घेतली आणि वृंदावनच्या रजमध्ये लोटांगण घालायला चालू केली. त्या प्रत्येक चरणाला ते प्रणाम करायला लागले आणि ते विचार करू लागले की किती धन्य मी आज, किती मोठा धनी झालो, धनवान झालो, धन्य झालो का आज मला साक्षात भगवंताची चरणकमळ पाहायला मिळालेत. तर मी इतक्या दिवस भगवंताच्या चरणकमळापासून विमुख होतो, आज मला ते चरणकमळ प्राप्त झालेले आहेत. म्हणून त्यांनी वृंदावनमध्ये गडागडी जे आहे म्हणजे पूर्ण लोटांगण घालायला चालू केलं. वृंदावनची रज आपल्या माथ्यावरती घेऊ लागले आणि त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा होऊ लागल्या, त्यांचा कंठ गदगद झाला, संपूर्ण शरीरावरती रोमांच उभे राहिले आणि ते भगवंताची स्तुती करू लागले, भगवंताचं स्मरण करू लागले की मी आता कृष्ण आणि बलराम यांच्याकडे चाललेलं आहे. मी गेल्यानंतर कृष्ण तिकडून हाका मारतील, अक्रूर काका, माझं किती मोठं सौभाग्य आहे की आज जे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, आज त्यांचा आणि माझा मिलन होणार आहे आणि मला ते काका म्हणून हाक मारतील. आणि त्या भगवंतांनी जे एक लीला केल्या होत्या वृंदावनमध्ये, एक असुरांना मारलं होतं आणि बाकी जे बालपणी सगळ्या लीला केल्या होत्या, जरी ते मथुरेमध्ये राहत होते तरी वृंदावनवरून येणारे जे गोपी वगैरे आहेत त्यांच्याकडून सगळ्या वृंदावनच्या बातम्या ज्या आहेत ते मथुरेमध्ये पोचायच्या. तर त्या सर्व लीलांचं ते स्मरण करून त्यांना एकदम गदगद, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि ते भगवंताचं स्मरण करत 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 इकडं तिकडं फिरत भ्रमण करत करत अख्खा दिवस कसा निघून गेला त्यांना समजलं नाही. आणि ते धन्यवाद पण देऊ लागले. त्यांना एका मनानं असं वाटू लागलं की मी किती दुष्ट हेतून चाललेलं आहे. कंसाने कशाला पाठवलेलं आहे? कृष्णाला आणण्यासाठी, आणून काय स्वागत आरती करणार नव्हते, मारायसाठी आणायला सांगितलं होतं. पण मी इतक्या दुष्ट हेतू घेऊन चाललेलो आहे. पण ते दुसऱ्या क्षणाला विचार करू लागले की जरी कंसाची ही योजना असली तरी माझ्या मनामध्ये मात्र असा विचार नाही. माझी इच्छा काय की आज भगवंताचं मला दर्शन होईल. तर आणि त्यांना माहीत पण होतं की कृष्ण साधारण व्यक्ती नाहीत, कंस त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाही. परंतु भगवंताने मला अपराधी म्हणून समजू नये, तर माझा हा जो भाव आहे त्यांना भेटण्याचा, हा भाव स्वीकार करावा. आणि म्हणे आज मी धन्य आहे की कंसाला पण धन्यवाद देऊ लागले की मला पाठवलं या कामगिरीसाठी, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. जसं आपणही धन्यवाद द्यायला पाहिजे. काही जण इथं आले नाहीत पण त्यांनी आपल्याला इथं पाठवलेलं आहे. तर त्यांच्या कृपेमुळं आणि विशेष करून श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळं राधाराणीच्या परमिशननं आपण या वृंदावन धामामध्ये पोचलेलो आहे. तर आपण या धामामध्ये जवळजवळ इथून पुढं 8 ते 9 दिवस निवास करणार आहोत. तर या निवास काळामध्ये आपण काय करायचं आहे, एकदम आपल्याला जे सांगतील जसं सांगतील तसं राहा. आणि ज्या ज्या ठिकाणी जाऊ इकडं तिकडं तुम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी वेळ दिलेला आहे. असं नाही कुठे गेलं एका मंदिरात तिथं काहीतरी चांगलं दिसलं लगेच तिथं काहीतरी घेतलं, कुठे दुकानावर थांबलं. तुम्हाला दुकानावर थांबायला खरेदी करायला पण वेळ दिला जाईल, सगळं वेळ दिला जाईल. तुम्हाला काही प्रश्न असेलच तर विचारा, पण तुम्ही मनाने काही करू नका. जर तुम्ही इथं वृंदावनचे गल्ली आणि बोळ एकदम छोटे आहेत, एका मंदिरात गेलो आपण, तुम्ही तिथंच बघत बसला आणि बाकी सगळे पुढे गेले की तुम्हाला काहीही कळणार नाही. कुठल्या गल्लीत गेले, कुठल्या बोळात गेले, काहीच ठांग पता लागणार नाही. तिथं जाताना मोबाईल पण नेऊ शकत नाही आणि मग तुम्ही कुणाला संपर्क पण करू शकणार नाही. तर त्याच्यामुळं सगळे आपले भक्त बघायचे आणि सगळ्यांबरोबर राहायचं. आणि जर हुकलंच तर पत्ता इथं लक्षात ठेवायचा. याचं नाव काय, साक्षीधाम. आणि पुढून जो गेलेला हा परिक्रमा मार्ग आहे, वृंदावनचा परिक्रमा मार्ग. त्यांना सांगायचं, कुठल्याही ऑटोवाल्याला सांगायचं की परिक्रमा मार्गावरती शेजारीच गौरी गोपाल आश्रम आहे, त्याच्या शेजारी साक्षीधाम इथं सोडा. नसेल तर आपलं कृष्ण बलराम इस्कॉन मंदिर आहे त्या ठिकाणी. पण लक्षात ठेवा की कुणीही वेगळा सेपरेट काही कार्यक्रम करायचा नाही, सगळ्यांबरोबर राहायचं आणि सगळ्या दिलेल्या सूचनाचं तंतोतंत पालन करा.
मग आपलं हे वृंदावनची जी यात्रा आहे ती सफल होणार आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री वृंदावन धाम की जय.